मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून रायगडच्या माणगावमधील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, स्वतः गाडी चालवत घेतला महामार्गाच्या कामाचा अनुभव, स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे काम रखडलं, राज ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली सतेज पाटलांची भेट, डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर घेतली सांत्वनपर भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील सोबत, मुंबई ते कोल्हापूर एकत्रित प्रवासाने राजकीय चर्चांना उधाण। सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन, समृद्धी महामार्ग आंदोलकांनी रोखला, सिन्नरमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। काल अमित शहांसोबतच्या बैठकीला सुनेत्रा पवार गैरहजर, विमानतळावरील स्वागतावेळीही अनुपस्थित, प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क ठेवल्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा। प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती, सुनेत्रा पवार किशोर यांच्याकडे पक्षाचं काम देण्यास आग्रही, दिल्लीतील अधिवेशनानंतर किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा न्यायव्यवस्थेवरती दबाव, खासदार संजय राऊत यांची टीका, खासदार आणि पक्षफुटी प्रकरणात अप्रत्यक्षपणे मोदींचा दबाव, राऊतांचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार, उद्या संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होणार असल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती, महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। भरत गोगावलेंचं पालकमंत्री पद जवळपास निश्चित, गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा होणं बाकी, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात, प्रशिक्षण विमानाचा अपघात, विमान लँड होत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती, जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही। गोकुळच्या दूध खरेदी विक्री दरात वाढ, म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, गाईच्या दूध विक्री दरात वाढ नाही, मात्र खरेदी दरात 1 रुपयांची वाढ। रशियाचा भारताला थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव, तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानतर्फे जोडण्याचा विचार, हॉर्मुझच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पुरवठा मार्ग।